जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत ग्रामपंचायतील जे सदस्य आहेत त्यांची कर्तव्य आणि त्यांची कामे. खूप सारे गावातील नागरिक आहेत, त्यांना सदस्यांची कामे आणि कर्तव्य माहिती नाही. तसेच सदस्यांना सुद्धा माहिती नाही की सदस्याची कामे काय आहे आणि कर्तव्य काय आहे. तरी आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून तेच बघणार आहोत की एका वार्डातील सदस्यांचे काम काय आहे आणि कर्तव्य काय आहे. एका वार्डामध्ये 2, 3, 4 गावच्या लोकसंख्येवर वाढ पडलेली असतात आणि वार्डानुसार सदस्यांची संख्या असते. तरी एका जरी सदस्याने त्याचे काम हे चोखपणे जर बजावले तर गावाचा विकास हा कसा होऊ शकतो, आज आपण हे सुद्धा बघणार आहोत. तर सर्वप्रथम ग्रामपंचायत सदस्यांचं काम आणि कर्तव्य हे बघणार आहोत. त्यातील सर्वात मोठं त्यांचं काम आणि कर्तव्य जे आहे ते आहे वार्डातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करणे. नंतरची समस्या आहे नाली बांधकाम. आपण बघतो जे पावसाचे पाणी पडते किंवा घरातले जे पाणी आहे त्यांची व्यवस्था ही भरपूर जी गल्ली आहे गल्लीमध्ये केलेली नसते. त्यासाठी नालीचे बांधकाम हे करावे लागते आणि खूप सारे लोकांचे जे घरातले पाणी आहे, सांडपाणी आहे आणि पावसाचे पाणी आहे त्यांचा निवारीकरण व्हावे, त्यांचा त्रास हा नागरिकांना होऊ नये म्हणून नाली बांधकाम होणे हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ज्या नागरिकांच्या, ज्या कुटुंबांच्या, ज्यांच्या घरासमोर हे नाली बांधकाम झालेले नाही त्यांनी हे नाली बांधकाम माझ्या घरासमोर व्हावे ही समस्या सदस्यांना सांगावी. सदस्य ही समस्या ग्रामपंचायत आणि सरपंच यांना सुचवेल, ग्रामसेवक आणि सरपंच यांना सुचवेल. घनकचरा व्यवस्थापन करणे. घरातील जो कुडा आहे, जो वेस्टेज मटेरियल आहे ते आपण बघितले असेल गावातील नागरिक हे रस्त्यावर फेकतात कारण की त्यांचे व्यवस्थापन हे केलेले नाही. ग्रामपंचायतकडून खूप सारा निधी येतो घनकचरा व्यवस्थापनासाठी, पण ग्रामपंचायत त्यांचे काम हे चोखपणे बजावत नाही आणि नागरिकांनी हा घनकचरा कुठे टाकावा याची समस्यांचे निवारण करणे सदस्याचे काम आहे. की माझ्या घरातील कचरा हा रस्त्यावर पडू नये त्यासाठी तुम्ही व्यवस्था करा, मग त्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करा. ही मागणी करणं हे नागरिकांचं काम आहे की नागरिकांनी मागणी केली पाहिजे की माझ्या घरातील हा जो कचरा आहे हा याची व्यवस्था करा, यो रोडवर फेकला गेलेला नाही पाहिजे. नंतरची समस्या आहे डास आणि मच्छर. ही समस्या नाली बांधकामावर आहे की नालीचे जर बांधकाम हे चांगले झालेले असेल तर नालीमध्ये पाणी साचत नाही, त्यामुळे डास होत नाही. आणि जे संडासचे पाणी आहे ते खूप सारे लोक बघितले आपण की नागरिक काय करतात गावातील की संडासचे पाणी हे नालीमध्ये काढतात आणि ते पाणी म्हणजे अत्यंत दुर्गंध असा वास येतो त्या पाण्याचा आणि त्यामुळे मच्छरांचे प्रमाण सुद्धा वाढते आणि डासांचे प्रमाण सुद्धा त्यामुळे वाढते. आणि हे जे या जो दोन समस्या आहे या समस्यांचे निवारण हे नाली बांधकामावर आहे की नाली बांधकाम जर चांगले झालेले असेल तर ह्या 2 समस्या उद्भवत नाही. आणि संडासच्या पाण्याची व्यवस्था ही प्रत्येक नागरिकाचं काम आहे की या शोषखड्डा करून त्यामध्ये टाकलं जावं आणि ते पाणी नालीमध्ये सोडल्या गेलेलं नाही पाहिजे. आणि ह्या समस्या सदस्य हे ग्रामसभेमध्ये मांडतो. ग्रामसभेमध्ये नागरिकांनी या समस्या सदस्याला सांगाव्या. सदस्य सरपंच आणि ग्रामसेवक यांना सुचवतो की ह्या नागरिकांच्या समस्या, माझ्या वार्डातील नागरिकांच्या समस्या या ग्रामसभेमध्ये मांडा आणि त्यांचे निवारण करा. हे सदस्याचं काम आहे आणि कर्तव्य आहे. तरी खूप साऱ्या सदस्यांना आणि गावातील नागरिकांना त्या सदस्याचं कर्तव्य हे माहीत नसतं आणि ह्या कामासाठी खूप सारा निधी हा येतो, पण यांचं निवारीकरण हे होत नाही आणि ह्या समस्या कायमस्वरूपी अशाच राहतात. तर ह्या समस्यांचे निवारण का होत नाही आणि ह्या समस्या
अशाच का सदस्य निवारण का करत नाही, ह्या समस्या अशाच का राहतात, हा विचार करणं नागरिकांचं काम आहे की याच्यावर राजकारण होते की काय होते. तर हा तुमचा प्रश्न आहे, तुमचा विचार आहे. सर्वांनी नागरिकांनी हा विचार करायला पाहिजे. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्व नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.